संस्कृती संत परंपरा लाभली आहे। या संतांनी समाजाच्या डोळ्यात अभंग, भारूड इत्यादी साहित्याच्या माध्यमातून नेहमी अंजन घातले आहे। आज स्त्री पुरुष भेदभाव, मोबाईलचे व्यसन, पर्यावरणाचा ऱ्हास या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी व ग्रंथ परंपरा आणि देशभक्तीचे मूल्य रुजवण्यासाठी आम्ही सादर करत आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरचे बालवारकरी समाज प्रबोधनपर आधुनिक भारूड बुरगुंडा। माऊली ज्ञानच माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली मंडई काय बसली, कार्यक्रम काय चालला, मधीच आपलं सुया घे, पोत घे, मनी घे। अरे तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला नाही आले, काय डाकं टाकायला नाही आले? वारे वा, अरे थोडं भाकरीचा तुकडा दे। भाकरीचा तुकडा पाहिला? इकडच्या तिकडचे लोक येतात आणि मराठी माणसाला परेशान करून जातात। अरे इकडचं तिकडचं काय म्हणताय मला? मग अरे तुझ्याच मराठी माध्यमामध्ये जन्माला एक छोटंसं संस्काराचं फूल म्हणजे भारूड आहे। भारूड? अरे काय भानगड आहे? भानगड? अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्यातलं प्रोडक्शन म्हणजे भारूड आहे। खरं दे ना थोडी भाकर। भाकर बिकर काय नाही। अरे द्यायचं दे, नाहीतर देऊ नको। कोणती काय म्हणते ताई, तुझा माग ऐकला ना तर तुला बुरगुंडा होईल। ऐकू आलं भाऊ तुला? मला काय बुरगुंडा होईल? अरे तुलाच नाही, इथे जमलेलं समुदायाला बुरगुंडा होईल। यांनाच काय बुरगुंडा होईल? अरे बुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं? मूल काय? अरे बुरगुंडा म्हणजे मूल काय नाही। मग अरे बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषामध्ये बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषामध्ये ज्ञान। तुला ज्ञान आहे ज्ञान। या चार गाठी आमच्या सरेमध्ये असतात, ते तुझे आहे, तुझ्या भाषा आहे। परंतु तू जागा चुकलास, ही चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं, वाङ्मयाची निर्मिती केली। मला सांग भाऊ, एखादा भारूड जुना झाला तर त्याची झेरॉक्स काढता येईल, एखादा ग्रंथ जुना झाला तर त्याची नवीन आवृत्ती काढता येईल। पण मला सांग भाऊ, ज्या ग्रंथाचा संस्कार करून ठेवण्यासाठी परमात्मा आपल्याला नद्यांची प्राप्ती करून दिली, या नद्या ग्रंथ परंपरा म्हणजे ज्ञानाची माती, ती जपली तरच संस्कृती रुजते। ग्रंथ वाचणारा समाज कधी दिशाहीन होत नाही। आता आपल्या समोर घेऊन येत आहे भारूड कंपॅरिझन। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ। अदल घडू दे, अकल येऊ दे, अदल घडू दे, अदल घडू दे। अगं बाई, कोणाला अक्कल येऊ दे, कोणाला अदल घडू दे? अरे याला अक्कल येऊ दे। अगं पण काय झालं तरी? यो माझं ऐकतच नाही। ऐकत नाही? होय, ऐकतच नाही। अगं पण काय ऐकत नाही? मी याला म्हणलं, घरातली पीडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ। आणि एड्यानो, आता नीट ऐका बरं का? घरची लक्ष्मी अरे अजून समजलं नाही तुम्हासनी? नाही ग। मग ऐका, मळवट पासून दगडाला काय कळतंय का? मळवट पासून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाड माशाच्या बाईला अव आमच्या सारख्या बायांना दासी करती माणस। मग अशा माणसांना घडून दे, अगं अक्कल येऊ दे, अगं अदल घडू दे, अगं अक्कल येऊ दे, अगं अदल घडू दे, अक्कल येऊ दे, अदल घडू दे, अदल घडू दे। हो काय झालं? तुझं काम चूल आणि मूल जा गप करत बसली। असं? मग तुमचं काम काय आहे? माझं काम बाहेर जाणार, मजा करणार, जीवाची मुंबई करणार। ये बघ सुरू झालं यार। काय सुरू झालं गं? कंपॅरिझन।
कुठल्या पाण्याच्या देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली पाण्याची नमासाठी जिंदगी बुडाली जगात तिच्याचे पाणी उलटे टक्काची नाही कदाचित मकानेची हे जीवन झाले मानवीनं नाही पाणी भरलं नाही खोल जमिनीत नाही पाणी विहिरीत नाही नदी नाल्यात बायला मग पाणी गेलं तरी कुठं पाणी हरवलं कोणी पेटवलं पाणी हरवलं कोणी पेटवलं अहो पण मला पाणी कुठं हरवलं कोणी हरवलं या माणसाने तोडली जंगलावर झाडे माझ्या मोठे वाढे माझे निसर्गाचे तुकडे नदी माया तोडे वरिष्ठाची माया सरली आकाश कोपार वरिष्ठाची माया सरली आकाश कोपार पाणी हरवलं कोणी पेटवलं पाणी हरवलं कोणी पेटवलं शिट्यावाणी बैलाच्या तळसे कपेटलं शिट्यावाणी बैलाच्या तळसे कपेटलं पाणी हरवलं कोणी पेटवलं पाणी हरवलं कोणी पेटवलं एवढं पैशाचं हातात वारे दुसरीकडे नदी नाले सारे उंचटावर मिरवतील असे होणार पाण्याचे झाले पावसाचं नाही पत्ता दुष्काळाचं गाठलं पावसाचं नाही पत्ता दुष्काळाचं गाठलं पाणी हरवलं कोणी पेटवलं पाणी हरवलं कोणी पेटवलं शिट्यावाणी बैलाचं शेत पेटलं शिट्यावाणी बैलाचं शेत पेटलं पाणी हरवलं कोणी पेटवलं नाही पाणी अन्नाला नाही पाणी जगण्याला नाही पाणी पोरांना नाही पाणी घरांना ओ महाराज आता करायचं तरी काय नका करू पाण्याची व्यक्ती महाराज मोटर खायची